सकाळी सकाळी फ्रेंड्स पूजाने बनवायला घेतली अंडा करी आणि त्या अगोदर सुरुवात झाली त्याची सिरियल पासून ॲज युजल. आता कोणती सिरियल बघणं चालू आहे? लग्नानंतर होईलच प्रेम. अच्छा, झालं का? झालं? लग्नानंतर होईल प्रेम नाही झालं, लग्नानंतर होईल कलेश झालाय, कलेश. कधी कधी जोक करते, छान करते. रोज उठल्यावर एक कलेश असतो नवीन. तुझ्यामुळेच तुझ्यामुळे असं बोल. तुझ्यामुळे. थांब अजून 5 मिनिटं, बॉटल घे पाणी पियाला, बघ काय कलेश होईल की नाही ते. नको ना त्या झोन मध्ये जाऊ, तू नॉर्मल राहा ना. छान सुगंध सुटलाय याचा. तर मी काय म्हणते बाळा, काय आता गाडी परफेक्ट चालवता येते ना, म्हणजे असं आहे ना हातचा. आपण आपलं काम करायचं. कमेंट्स कडे अजिबात बघू नको. हो म्हणजे कधीतरी फक्त आपला फोकस काय, आपण ज्या ठिकाणी गेलो तिथला आपला व्हिडिओ परफेक्ट आला पाहिजे, त्या ठिकाणचा परफेक्ट आला पाहिजे. लक्षात आलं? राणीच्या बागेत गेले तर राणीच्या बाग पूर्ण फोकस मध्ये आला पाहिजे, है ना. बाकीचं आपल्याला काय बघायचं. लक्षात आलं? म्हणजे बॅकग्राऊंडचा जो पिक्चर असतो ना, आणि आपण कसं वेस्टला गेलो तो रस्त्याने सगळं बॅकग्राऊंड कसं दिसतोय बघितलं, ते परफेक्टली पिक्चर आला पाहिजे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कोणत्या गोष्टीचं. नाही घेतो मी. अशी कमेंट्स आली, तशी कमेंट्स आली, आणि आपण आपलं काम करायचं. हो या. आराम पण करत जा थोडंसं, डोक्यात रेस्ट. हो या. आणि मला काय भेटणार आहे? जेवण. मला चहा दे, मी तोपर्यंत मला भूक लागली. अरे जेवण झाले, घे ना. व्हायचं ना ते अजून. भात झालाय, चपाती झाली, अंडा करी झालीये. असं बॅलन्स आणि स्थिरता हवी, म्हणजे सगळे काम व्यवस्थित होतील. आणि अशी शांतता हवी, खास करून तुझ्या तोंडी. शिट हर्ष. काय माझ्या बोलण्याचे व्हायब्रेशन तुला धक्का देतात का? बेटा क्लॅप कर अम्मासाठी. शाबाश, क्लॅप. हे बघ सांडलं इथे. नको बोलू बघतो. मी नको बोलू, तू पण नको बोलू, मग तू पण चुप्प बस. सांडू नको बोल दिलं ना. नको पेला आलू बघ. ये क्लॅप्स, क्लॅप्स फॉर ओमा, क्लॅप्स. शाबाश पूजडी, शाबाश पूजडी. वाटी. तर फ्रेंड्स, काल डीमार्टमधून हे घेतलेलं एक हेडफोन. ठीक आहे, 99 रुपीजला पडलं होतं. अजून पण होते, पण म्हणजे 200 पर्यंत, आणि ते जरा चांगले पण दिसत होते. बट गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये ना हे जरा ना बाहेर पॉईंट आउट आहे बघा. हे जे छोटे छोटे ते जरा जास्त बाहेर निघलेलं. आणि हा का घेतलाय, हा 3.5 mm चा जॅकवाला घेतलाय. ओके, कारण की हा जो आपला सेकंडरी फोन आहे कॉलिंगवाला, ह्याच्यामध्ये आहे 3.5 mm जॅक. दिसला खाली हे बघा इथे. नाहीतर ते आता C टाईपचं निघालंय सगळं, तर मग त्याच्यामध्ये नाही जास्त वगैरे. म्हणून हे मस्तपैकी गाणे बिणे ऐकायला, कधी डीमार्ट शॉपिंगला किंवा कुठे गेलोच किंवा एकट्यात बसायचं रात्री, ते ब्लूटूथ पण वापरणं असे कानाला कडक कडक होता ना, म्हणून ह्या टाईपमध्ये घेतलं. बघा इयरबड्स बघा कसे आहेत. दिसलं? हे मस्तपैकी कानात बसलं आणि गाणं साऊंड चेक करून बघतो. आणि बोलो मी बोलो. हा बोल ना. आणि दादानी काय घेतलं? चहा इथला संपला.
होतंय रेकॉर्ड होतंय छान, म्हणजे सॉरी आवाज येतोय. आणि त्यात कॉलिंगसाठी पण आहे बघा, याच्यामध्ये माईक भेटलाय मधोमध. ठीक आहे, साईडला हवा होता बट ठीक आहे, थोडं खाली आहे बट माईक कॉल विल कट करायला. हाय तुझं कॉलेज काय तू हट्ट हा, आणि एकच बटन आहे पण यामध्ये, व्हॉल्यूम अप डाऊनचं नाहीये, फक्त हे कॉल कट करायचंच बटन आहे एकच, हे बघा. तर येस, छोटासा रिव्ह्यू बस झाला. आता हे मी गाणे ऐकायसाठी घेतले, तर जेव्हा काम येईल तेव्हा करेल. आणि हो, टँगल फ्री नाही आहे, हे होणार अडकणार एकमेकांमध्ये बघा. भले आता नाही बघा, एक गोष्ट बघा, आता ही वायर मी अशीच ठेवतो, आता मी उचलायला गेलो बघा, एकमेकात गुंतले बघा, सोडवायची वेळ आली. हे अजून थोडा वेळ राहील तर आतमध्ये गाठी पण तयार होतात आपापसात, है ना. तुला किती वर्ष झाली दुनियामध्ये येऊन? 3 वर्ष झाले, आणि यात तुला सगळं समजायला लागलं. माझी तुझे नको बोलू माझी कोणते तुझे पाहिजे कोण खाणार आहे अंडा करी? कोण कोण खाणार आहे? मी ठेवली आहे. मग तुझ्यामधलं बॉईल अंडा मला ते म्हणतात, मी खातो. आणि मम्माने 4च अंडे बॉईल केले. मला लॉजिक समजलं नाही, एवढे डझनभर अंडे आणले. करायचे ना 7-8 अंडे बॉईल. हा आहे माझा नाश्ता आजचा. मखना मस्तपैकी मम्मानी फ्राय केलेला आणि ब्लॅक टी. बट कोणीतरी इन्व्हाइट केलंय हे. मी का बेटा? मला काटतो होतं. मला कुठे ठेवलं ते? मिक्सरच्या वरच्या डब्यात. का म्हणजे तिथंच ठेवणार ना, अजून कुठे का? फ्रेंड्स, आय कॅन गॅरंटी की बघा थोडंसं फरक जाणवतोय त्या वेदरमध्ये. हे ऊन आहे, प्रॉपर दुपारचे 2 होतात आहे, 2 सव्वा 2. ठीक आहे, ह्या टायमाला पीक एक्सपेक्टेड आहे, म्हणजे एकदम टोकाला एक्सपेक्टेड आहे ऊन. बट इथे सावली आहे बाहेर. असं मला वाटलं, थोडंसं मला नजरेला धोका होते का मी मिसअंडरस्टँड करतो, नाही. आणि ना थोडं तास अगोदरपासून असं नाही का, थोडंसं मला तरी जाणवतं काय की पावसासारखी थोडीफार फिलिंग येतं ना आतमधून, ते जागृत होतं तसं, ते त्या टाईप्स थोडंसं वाटतंय मला. बट समरमध्ये ते पण मार्च एंड पूर्ण सावली. बघा आता कुठं थोडंसं ऊन आलंय, ते ढगं यायला चालू झाले का बघा. परत बघ, ऊन गेलं दिसलं बघा, परत सावली, प्रॉपर सावली पडत चालली. तर आज लंचमध्ये मस्तपैकी अंडा करी. पूजाने थोडं पाणी जास्त टाकलं भातासोबत खायला, मला माहित नाही का. बेटा जेवता नाही करायचं हे सगळं योगा वगैरे, सगळं जेवण बाहेर येईल. पहिलं बस जेव सगळ्यां, मग नंतरला करे सगळं. जा पहिलं जेवून घे बघो. चल, मी तिला खाली घेऊन जातो थोड्या वेळात. तुझं एडिटिंग मला अजून एक झोप होईल. पण सारखं का झोपायचं आहे? जेवढं खायला आणि झोपेल तेवढं तिच्या अंगाला लागेल. तू चल, खाल्लं झोप. चल लवकर. जा बेटा, मम्मा बोलवते बेटा. बघ मम्मा शिंकते, मम्माला सर्दी झाली आहे बेटा. मम्माला विचारतं, मम्मा तुला ठीक आहे का, डॉक्टरकडे जाऊया आपण. जा का? ती झोपवायला काय, ती झोपायला बोलेल. जा तरी पण, जा, आपली मम्मा आहे, जा तिला विचार, मम्मा डॉक्टरकडे जा. अरे डॉक्टरकडे जायचं बोलायचंय तिला, झोपायला नाही. ती झोपायला बोली की लगेच पळून माझ्याकडे. जा काय मम्माला बोल मी इथे झोपते, बोल इथे झोपते, बोल हॉलमध्ये झोपते, बोल बेडवरती. खोटं जा. डोळे बंद कर, ती आली. डोळे बंद कर लवकर, झोप. हसू नको बघू. अरे बॉल खाली ठेव ना, तुला मस्करी वाटते ना, ती तुला घेऊन जाईल आतमध्ये झोपायला. डोळे बंद कर आणि हसू नको. शांत झोप, शांत. झोपली आहे ती. झोपली पूजा, ऐकलं झोपली. ती झोपली पूजा, ती झोपली. काय नाही, अजून फक्त 5-10-15 मिनिटं थांबा मॅक्स. बुगू स्वतः आतमध्ये झोपलेली दिसेल. पूजा तिला घेऊन घे. ठीक आहे, पूजाने ऑर्डर केलंय, पण एवढंच की त्यांना बॅग रिटर्न हवी आहे. त्याला बॅग खाली झाली. बट हे आता काय मागवलं असेल बरं मोठं एवढं. केलीचे थँक्यू.
तर संध्याकाळ झाली, पूजा झोपली आहे थोड्या वेळ, तिची तब्येत ठीक नाही, तिला सर्दी चालू झाली. दुपारी मम्मीचा पण फोन आला, मम्मीची पण तब्येत म्हणजे सर्दीच झाली मम्मीचं रिझन क्लिअर आहे. मम्मी बोलते त्यांनी थंड पाण्याने आंघोळ केलेली काल संध्याकाळी. आणि आता पूजेशी झोपण्याच्या पहिला बोलणं झालं तर पूजाचं पण तेच की तिने काल संध्याकाळी केस धुतली होती. गरम होत होतं, पूर्ण आंघोळ केलेली थंड पाण्याने, आणि त्यात तिने डोक्यावरती नाही पण केस धुतलेली. तर ते पण शॉवर, कारण की कोलाब आहे त्याच्यामध्ये शॉवरची गरज पडणार, तर ती ट्रायल पहिल्यांदा शॉवर घरामध्ये चालू झालं. तर मी म्हटलं बुग्गूला नको नंतर, तर मी बुग्गूला म्हटलं की बुग्गू इकडे लवकर ये, लवकर फास्ट, आपण आता खाली जाऊया गाडीमध्ये हवा भरून घ्यायला. का थोडी हवा कमी झाली दिसली पुढच्या एका टायरमध्ये. तर म्हटलं येताना आपण मम्मासाठी आपली गाडी बंद झाली ना तेव्हा मी होती ना तेव्हा गाडी चालू तू छोटी होता आणि सगळं काय झालं बेटा ऐक. तर बुग्गूला मी म्हटलं आपण मम्मासाठी काय आणूया, तर बुग्गू काय बोलली, काय आणू मम्मासाठी, इकडे लाईट इकडे. हा बोल, मम्मासाठी काय आणूया मला ना बाई बेटा, आत्ता बोलली ना. मम्मा काय खाते संध्याकाळी, कुणी गेस केला का ती काय बोलली ते. आता फर्स्ट आता मी संध्याकाळचं बाहेर निघतो तर मी आणली स्वतःसाठी भजी किंवा समोसा. पण तिला कसं माहिती की मम्माला काय पाहिजे चहा सोबत. परत एकदा बोल. लवकर बोल, मम्माला काय पाहिजे. गेस केलं कोणी. चला, अरे वा, स्माइल छान, खूप छान स्माइल. वर कर त्याला, असं खिचायचं नाहीये, पकड. बाकीचे सगळे टायर ठीक आहेत, फक्त ह्याची आवाज थोडी कमी झाली. काय बसले बसले गाणं लावायचं, पाठी टिकून बस गपचूप. ओके, चप्पल काढू नको. ओके, आता आपण जाऊ फ्रेंड्स मस्तपैकी. आज बुग्गू खूप दिवसानंतर पुढे बसले. तिला हमेशाच पुढे बसायचं असतं, बट पुढे एक मॅम बसतात बिकॉज त्यांना आवडतं पुढे बसायला. तर आज बुग्गू मस्तपैकी बसणार आहे. बुग्गूला एक छानपैकी राऊंड मारून आणतो आणि येता येता आपण मम्मासाठी घेऊन येणार आहे. हा, भजी. हा, चायनीज भजी. ठीक आहे, आणि चायनीज भजी सोबत अजून बघू दुसरं काय आणता येते का, पण पहिला हवा भरून घेऊ. तुझ्या गाणं लावते मी. अरे हे माझ्या गाणं नाहीये. आपण ती भाजी खाल्ली ना. हा, आपण काली मॅगी खाल्ली. भाजी खाल्ली आपण, तिखट भाजी खाल्ली ना. हो, तिखट मॅगी खाल्ली, पण ती तू नव्हती खाल्ली पाहिजे. सगळे फ्रेंड्स मला ओरडतात ते माहिती आहे, तिला का खायला दिली. तू नाही खायची याच्या पुढून तिखट मॅगी. ओके, चला मस्तपैकी गाणं ऐकत जाऊ, व्हॉल्यूम फुल करू. अरे वा, अरे वा, अरे वा, अरे वा, अरे वा, अरे वा, अरे वा 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 वा. अरे अरे अरे, गाणं कसं काय बंद झालं. आता गाणं परत स्टार्ट होईल बघ. फर्स्ट गिअर वरती टाकलं, गाणं स्टार्ट झालं. दुनिया से ना डर. मी नाही गाडीतच बसते. हा. ऑलमोस्ट हवा भरली आहे. आता तिथे ईस्ट मध्ये भरलेलं पेट्रोल पंप वरून 5 रुपये होते एका टायर मध्ये हवा भरण्याचे. इथे बघूया किती होतं असं, बिकॉज हे थोडं आतल्या साईडला आहे. कितना भैया हवा का. हाँ भैया जी, कितना हुआ. लक्षात 10 5 होता है ना भैया जी एक टायर में हवा. जाऊ दे, आपण 10च करू. चेक करू. हो गया 10. लावला ना तू. हिला सीट बेल्ट पाहिजे होता फ्रेंड. बुग्गूला पण सीट बेल्ट लावला, पूर्णच बेल्ट झालाय. असा एक हात बाहेर ठेव. ठीक आहे, चला आता जाऊन मम्मासाठी घेऊ चालीस भाजी. अगलावा मजबूरी मम्मासाठी पण चायनीज भजी, माझ्यासाठी मी घेतोय दाबेली.
नवीन चटणी आली. दाबेली पण रेडी आहे. थँक्यू. जेवढं काय मम्मासाठी हवं होतं तिच्यासाठी पण घेतलं आणि मी माझ्यासाठी घेतला एक्स्ट्रा एक दाबेली आणि एक तुला माझ्यातूनच थोडंफार भेटेल आणि मम्माच्या ह्याच्यातून थोडंसं एकात दोन भजी भेटले तर ठीक आहे. आणि त्यासोबत मी घेतली मंचुरियन भेल, म्हणजे भेळ पण असतात आणि भजी पण मिक्स असते. बिकॉज पूजा आता चहा पण बनवते. तिचा फोन येऊन गेला की तुला यायला उशीर होणार जर सांग, मी चहा पिऊन टाकतो. मी म्हटलं नाही नाही नाही, मी आलो लगेच 5 मिनिटात पोचतो. ओके, मग आता कुठेच न फिरता आपण जाऊ पटपट घरी. आता मम्मा भडकणार आहे आपल्यावरती. ठीक आहे, आता बघू हिला मगाशी शिकवलेलं समजतंय का. उघड वरती कर. काय करते बेटा, असं खिचायचं नाहीये. हे बघ, हे असं वरती करायचं आहे. तर इथे हा जो हुक आहे फ्रेंड्स, हे बघा आज कामी आणू आपण. मस्त की भजी भजी इथंच लटकवलं. समोर कसलं तरी शिबिर आहे वाटतं फ्रेंड्स, काहीतरी चेकिंग चालू आहे, हेल्थ चेकअप वगैरे. बसा तुम्ही खाली बसा, खाली बसा. मी गाडी स्टार्ट करतोय, पडणार तू. काय चालवते? काहीतरी टेस्ट चालू आहे बेटा, तू खाली बस, खाली बस. तिकडे सगळं कोपऱ्यात नको खेळत जाऊ, धूळ असते बेटा तिथं गेट वरती. इकडे चल, वरती लिफ्ट आली, चल. हे भजी कुणी आणे सांगितलेत मला आणायला? तू जागी होतीस म्हणजे? मम्माला चायनीज भजी. थँक्यू बेटा. लागलं. थोडंसं पार्किंगसाठी टाइम लागतोय मला माहिती आहे ना रिव्हर्स मध्ये, त्यामुळे येता येता उशीर झाला. ती चहा पिऊन टाकला तिने त्याच्यामध्ये. हे मेसेजला पार्सल बोलतोय, थँक्यू सो मच. अच्छा, अजून एक. अच्छा, तिचं कॉर्ड सेटचं चालू आहे कोऑर्डिनेशन. अरे कर, रिटर्न कर फाईट. बघू त्याला ओरड. आता ती काहीतरी आणायला गेली मला मग खायला. तिने मग काय आणलं मला माझ्यासाठी? पडला असता, ग्लास पडला असता. बॉक्सिंग क्लास लावणार मी लवकरच तुला. येस. आता बोल ना मग, इथं चहा पिऊन झाले. चहा पिया. अशा टाइमिंगला तू अजून जरा मुद्दामून पाठपण पिऊन टाकते सगळं. मी चहा पिऊन झाले, तू चहा घे आणि तिला पण दूध दे. चायनीज भजी एवढ्या पोरीने आवडीने आणलेत पूजा, तर तू येते मी. तू पण चहा गरम करून. अरे आपण हे कधी बदलणार आहे पूजा? 6 टोप ऑलमोस्ट 2 वर्षाच्या वर झालंय. चालतोय ना अजून. बदलू आता काय बदलण्यासाठी करू? एक बॉक्स बघितला मी आज आणलाय. हा बॉक्स कसला आलाय? खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती. काय आण ना तो बॉक्स. हा बॉक्स पूजाने आणलाय म्हणून, बरं का, म्हणून घरात आहे. दुपारी झालंय पार्सल. काय आहे याच्यामध्ये? मला वाटलं काहीतरी ड्रॉवर बिवर टाईप मागवलंय छोटस. नाही, खूप दिवसापासून घ्यायच्या. प्लास्टिकच्या बरण्या? प्लास्टिकचं नाही. हा, ते ते तिला छान वाटेल ना. कुठे? हे घे. अच्छा, म्हणजे तुझं हे ते मसाला विसाला हा, सगळं कडधान्य. एवढा मसाला असतो का? पण छोट्या डब्यात ठेवतात ना. अरे कडधान्य वगैरे सगळं तिथे छान वाटेल. हे अर्धा डझन घेतलेत पण चांगले भेटलेत. पहिले सगळे सेम आहेत. सगळे सेमच घेतलेत, काही छान difference छान छान. काय 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 काय? दुधाच्या टोपावरचं झाकण काढून दुधाचं गॅस चालू आहे खाली. मला भरवते का त्यापेक्षा? अरे मम्मा, तुला मम्माला बोलू, तू पहिला खा, तू पहिला खा, तू पहिला खा. केवढा मोठा घास भोग.
अरे देवा पुन्हा काढू त्याने पुन्हा काढून हो त्याचा घास आहे ना एवढा मोठा मोठा आहे एवढं दिलंस एवढा मोठा आकाराने एकसाथ खाऊन घेते हा हा चांगला असत. किती भजी आलेले? 6. 7 ह्याच्यात काय एकामध्ये चायनीज भेळ आहे मंचुरियन वाली आणि एकामध्ये दाबेली. काटा चम्मच कशासाठी घेतलाय? हे लाल लाल आहे म्हणजे भजी ह्याच्यामध्ये भेल. यस, तिघांचे मिळून झालेले फ्रेंड्स टोटल 70 रुपये. दाखव पूजा, चटणी दाखव. बाकी दूध थोड्या वेळासाठी थांबवलेलं बुगूच्या डॉक्टरांनी सांगितलेलं कॉन्स्टिपेशन साठी म्हणून. बट दूध आहे तर तिचं अधून-मधून थोडंसं पोट भरण्यासारखं होतंय ना. पोट भरल्यासारखं असं Mid काय lunch दूध काहीतरी, mid थांबवलं diet. तरी ते तसंच होतं. मग त्याच्यापेक्षा काय दुधाने काहीच होत नाही म्हणजे याचा अर्थ. काय मला देते? नाही पाहिलं चटणी मग काय पाहिजे? चटणी पाहिजे. विचारो इंटरेस्टिंग. कोणता आहे? 11 म्हणजे साऊथ आहे. हा साऊथ मध्ये भारी भारी पिक्चर्स नाव ठेवतात. 11, 3, ऑरेंज, शनिवारम, मंगलवारम है ना, आहेत ना. छान छान पिक्चर आहेत पण डेडिकेटेड त्या टॉपिक वर पूर्ण पिक्चर बनवतात है ना. सस्पेन्स खूप असतो. हा, आणि त्यात असं नसतं की हिरोईन एकदमच छान दिसणारी पाहिजे किंवा एकदमच मॉडेलिस्टिक पाहिजे. प्रॉपर रोलला सूट होईल तशी कास्टिंग करतात. हिरोची का असे ना, कोणती साईड कॅरेक्टर का असे ना, आहे की नाही रे पूजा. त्याच्यामध्ये असं दिसून नाही येत की बाबा हे लोकांना पार्शियलिटी करतात आहे ना. चला आता मूवी बघूया. खूप वेळानंतर फ्रेंड्स दाबेली. काय बस झालं? ते दाखव ओके. उघडलीस ना आता. हा बस. अच्छा. बाय द वे काल ना ह्या भाव्याला असं पॅन्ट घेतलंय डीमार्ट मध्ये खूप कम्फर्टेबल आहे. छान आहेत आधी. भाव्या जास्तच कम्फर्टेबल होते दाबेली सोबत. हे डॅडासाठी घेतलंय. तू तर खाणार नव्हती ना. खा. हळूहळू खा. ठीक आहे, तिखट आहे पण थोडंसं. ठीक आहे, सांभाळून खा. लेट्स गो फॉर द टेस्ट. मजा आली. चला आता हे संपवू. जे जे मला मदत करतील संपवण्यात ऑलमोस्ट वेलकम आहेत सगळेच. ओके, हेल्प करा मला संपवण्यात. ओके, बंद पडल्या म्हणून घेऊन बसली. आणि मी त्यासाठी घाई मध्ये नारळ घेऊन आलो. बिकॉज ही लावतीये काय लावते इडलीचं बॅटर पण ते उद्यासाठी आता सुरू आहे. म्हणजे उद्या घरी इडली बनणार आहे. पण त्याची तयारी हे बघा, हे बंद पडली बिकॉज मिक्सर बोलते बंद पडलाय. मी दाखवू का आता हिला चालवून. झालं, हे रिस्टार्ट केलं एकदा. झालं चालू. 1 मिनिट तरी फिरवते बघ. ते झालं, रिस्टार्ट केल्यावर झालं. हा, मग तेच म्हणते, 1 मिनिट तरी फिरव पुन्हा बंद पडेल. आणि खरंच बंद पडला की मला वाटतं ते लोड नसेल घेऊ शकत आहे. आय थिंक मिक्सर बदलायचा वेळ आलाय का आपला. कारण की मिक्सर घेऊन पण ऑलमोस्ट लग्नाला जितकं वर्ष झाले तितका टाइम झालाच नाही होते.